शीमर्स आणि आपण आज चाललो आहोत कुठे प्रियांश? कॅम्पेनला. सो आमच्या बॅग्स पॅक झालेल्या आहेत. विथ द ब्युटिफुल मेमरीज ऑफ सपास ट्रेक टुडे वी आर गोइंग टू कुलू फॅमिली कॅम्पेन वाया यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया. आणि इथे आम्ही पोहोचलो आहोत बँड्रा टर्मिनल्स येथे. इथून आमची 5:30 वाजताची गरीबरथ एक्सप्रेस आहे जी तुम्ही इथे बघू शकता. आम्ही ओव्हरनाईट जर्नी करून उद्या सकाळी 10:30च्या आसपास दिल्लीला पोहोचणार. वी हॅव बुक 2 टायर AC कंपार्टमेंट आणि प्रियांशी दिस इज अ फर्स्ट कॅम्पेन. जस्ट गॉट डाऊन ॲट हजरत निजामुद्दीन स्टेशन दिल्ली. आणि आता इथून आम्ही चाललो आहोत पुढे. आता एक अख्खा दिवस आम्ही ते स्पेंड करायचा आहे. आणि रात्री आमची 9 वाजताची बस. मग त्या बसने आम्ही जाणार उद्या सकाळी कुलूला पोहोचणार. सो सुपर एक्सायटेड. आणि तुम्ही बघू शकता गरमी आहे. बघूयात आता कशी जाते आपली जर्नी ते. आता आम्ही चाललो आहोत मेट्रो स्टेशनला. कुठलं मेट्रो स्टेशन दादा? निजामुद्दीन मेट्रो स्टेशनला मी चाललो आता. आणि इथे आहे एस्कलेटर. सो द प्लॅन इज दिल्लीमध्येच कुठेतरी एक 8 आवर्सपर्यंत आम्ही हॉल्ट करणार. आणि मोस्टली आम्ही पॉडमध्ये हॉल्ट करायचा विचार केला आहे बिकॉज दिस वुड बी अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स फॉर प्रियांश. सो फ्रॉम रेल्वे स्टेशन वी हॅव टू गो टू सराई काले खान निजामुद्दीन मेट्रो स्टेशन. आणि इथून आपण जाणार आहोत न्यू दिल्लीला. दिल्लीमध्ये मेट्रोसाठी वेगवेगळ्या लाईन्स आहेत. ब्लू लाईन, पिंक लाईन, मजेंडा लाईन, सो अँड सो फोर्थ. सो दिस इज अवर मेट्रो तिकीट अँड वी आर ॲट द मेट्रो स्टेशन. वी आर ॲट द पिंक लाईन. पिंक इज अ सर्क्युलर लाईन अँड फ्रॉम हिअर वी हॅव टू गो टू येल्लो लाईन. कारण की न्यू दिल्ली स्टेशन हे येल्लो लाईनवरती आहे. We are at Sarai Kala Khan and from here we have to get down at Delhi High. आता आपली मेट्रो येणार. सो द प्लॅन इज प्रत्येक डेचा डे वाईज मी एक व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर हाच ट्रेक अनुभवणार आहात वाया माय व्हिडिओज, वाया माय कॅमेरा. सो स्टे ट्यून्ड. Joy. Now we have to follow the yellow foot because we have to go to the yellow lined metro. And pink foot, there are pink foots also. Ulta pink foots. Because we are going to another place. So we have to follow yellow foots now? Yes. Okay. Our dada is already going. दिल्ली मेट्रो स्टेशनची ही खास बात मला फार आवडली. जिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपल्याला त्या कलरचे फूट आहेत. And this is my first time going underground thing. Oh. We are actually underground. Underground. This is New Delhi railway station and from here if you come there is Pod Hotel. It's a very big thing. Now we are going to stay here कारण की आजची संध्याकाळची जी आमची बस आहे ती अराउंड 7:30 वाजता आम्हाला इथून निघायचं आहे आणि 9:30 वाजता काश्मीर गेटवरून आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता. आपण वरती जाऊ. इथे यांनी लिहिलेलं आहे हॉटेलचे रूम्स. कारण आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा आम्हाला असं डिटेल व्हिडिओ कुठला दिसला नव्हता. पण हे हॉटेल रूम्स आहे. इथून स्टेअरकेसने आपण वरती जाऊयात. आणि बिफोर आय फॉरगेट, जे कोणी माझे ओल्ड सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. आणि तुम्ही जर या चॅनलला नवीन आला असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आणि या व्हिडिओच्या रिलेटेड किंवा या ट्रेकच्या रिलेटेड तुम्हाला काहीही क्वेश्चन्स असेल टू फील फ्री टू कनेक्ट. तुमचे क्वेश्चन्स मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर हे त्याचा एंट्रन्स आहे. बसायला जागा आहे. आय रिअली लाईक द ॲम्बियन्स. इथे तुम्हाला खेळण्यासाठी वेगवेगळे गेम्स ठेवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल कॅरम आहे, पूल आहे. तिथे तुम्ही बघितलं तर तिथे काही रूम्स आहेत. आणि या बाजूला राईट हँड साईडला जिथून एंट्रन्स केला तिथेसुद्धा फिमेल आणि मेलसाठी वेगवेगळे पॉड्स आहेत. इट इज व्हेरी क्लीन अँड आय पर्सनली रेकमेंड इट. तुम्ही स्पेसिफिकली ड्रोम घेऊ शकता. इथे डबल बेडची सुद्धा अरेंजमेंट आहे जी आम्हाला तिथे गेल्यावर कळलं. आणि इथे तुम्हाला मी एक क्विकली सिंगल पॉड कसा दिसतो किंवा सिंगल ड्रोम कसा दिसतो हे तुम्हाला दाखवेन. फिमेल रूम्स आणि मेल रूम्स जर तुम्ही सेपरेट घेतलेत तर तिथे वॉशरूम्स आतमध्ये आहेत. आणि एका रूममध्ये अराउंड 3 खाली 3 वरती अशा 2 साईड म्हणजे 12 पॉड्स ठेवलेले आहेत. व्हेरी क्लीन, फुल AC आणि व्हेरी कन्व्हिनियंट. सो इथे तुम्ही बघू शकता हे मेल रूम आहे.
आपण आपल्या साईडला जाऊया. तो ये लॉन्च है. वी हॅव अ पूल हिअर. अरे वी हॅव अ कॅरम. देन देयर इज cafeteria is also there. This side there is again rooms available. So we'll go for our rooms. So this is also yellow line. So if you see airport express line and yellow line के लिए. This is pod rooms. So here is our room. The metro stay. So this is the charges for the service, luxury service. We have food. From here we have booked the room. So for 1 to 9 this side. And for 10 to 22 his side. And ours is 204 as a number. 204 and bed number 8 is ours. Hi Joy. So this is our pod. ते 2 चार्जिंगसाठी बटन्स आहेत. हे फॅनचं बटन आहे. एक लाईट दिली आहे. इकडे सामान ठेवू शकतो आपण. काही हँगर्स दिलेले आहेत. इकडे पंखा आहे आणि ही स्पेशियस आहे त्या मानाने. मी प्रियांश आणि अनुपानी तिघं पण याच्यामध्ये आलो होतो. त्या प्रियांश इथे खेळत आहे. प्रियांश हाय कर तिथून. With every pod you will get a locker which will have a passcode. Door आणि लॉकरचे passcode you will get it on your WhatsApp number. आम्ही लंच करण्यासाठी चांदनी चौकला गेलो होतो. तिथे बिर्याणी आणि काही कबाब आणि सॅलेड असं एवढंच ऑर्डर केलं. प्रचंड गरम असल्यामुळे आम्ही जास्त कुठेही फिरलो नाही. 8 o'clockला मी पॉड्समधून चेकआउट केलं आणि 8:30पर्यंत आम्ही कश्मीरा गेटला पोहोचलो, जे बसस्टॉप आहे. आम्ही रिओ बस बुक केली होती जी 38 आणि 39 बस स्टॉपच्या मध्ये येणार होती. दिस इज अवर बस जी पार्क होती आहे प्रॉपर बस स्टॉपच्या मध्ये 38 आणि 39. बाई बसला बघूनच वेगळीच वाईब्स आहे. हीच बस आम्हाला इथून दिल्लीवरून कुलूला पोहोचवणार आहे. तो ओव्हरऑल मी तुम्हाला बस दाखवते. बरीच R&D केल्यानंतर अनुपने ही बस फायनल केलेली आहे. या बसमध्ये बॅकला 2 टायर आहेत, त्यामुळे सस्पेन्शनसाठी चांगलं आहे आणि विकली पॉबली रोडवरती जेव्हा बस जाते तेव्हा जास्त त्रास होत नाही आणि पोटात ढवळत नाही. सो दॅट इज अ स्पेशालिटी ऑफ दिस बस असं आम्ही ऐकलं आहे. आता बघूया एक्सपिरियन्स कसा जातो आहे. बट ओव्हरऑल इथे मस्तपैकी बुद्धाचं पोर्ट्रेट आहे. खाली मनाली लिहिलं आहे आणि ते पताकासुद्धा आहेत. म्हणजे फुल अशी ट्रॅव्हलिंगवाली वाईब्स आहे. सो आमचं गाडी नंबर आहे 9601 रिओ प्रो बस. वॉल्वो आहे ही बेसिकली. पण ओव्हरऑल बसवरती इथे मस्तपैकी झिपलायनिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे आणि ओव्हरऑल फुल ॲडव्हेंचरची वाईब आहे. तिथे तुम्ही बघितलं तर लडाखला जाणारी जीप बाईकसुद्धा आहे आणि माउंटन्स आहेत. माउंटनच्या वरती बसलेले गौतम बुद्धांची मूर्ती आहे. सो बसला बघूनच एकदम ॲडव्हेंचरची वाईब येते. हे 2 टायरचं सस्पेन्शन मी तुम्हाला सांगितलं. इथे लगेज ठेवण्यासाठी भरपूर स्पेशियस जागा आहे आणि इंटिरियरसुद्धा एकदम छान आहे. आम्ही फ्रंटची सीट घेतली आहे. सीट नंबर 2, 3 आणि 4. 2 इज फॉर प्रियांश, 3 इज फॉर मी अँड 4 इज फॉर डॅडा. बसची हाईट जिथे आपण बसतो ती पण एकदम प्रॉपर आहे वरपर्यंत आणि ड्रायव्हर सीट आणि कंडक्टर सीट जी आहे ती खाली आहे. त्यामुळे फ्रंटच्या सीटवरून तुम्हाला प्रॉपरली व्ह्यू येतो. वरती लगेज ठेवण्यासाठी सुद्धा प्रॉपरली जागा आहे. 11:45 झाले आणि आमची गाडी थांबली आहे एका ढाब्यावरती. सो दिस इज दिस ढाबा, बँक्वेट हॉल, धरम ढाबा. Very nice ambience. बस
प्रियांशचा झोपला आहे, पण मी तुम्हाला आतमध्ये जाऊन ओव्हरऑल ढाबा दाखवते. फ्रंटलाच बसायला बरेचसे बेंचेस आहेत. राईटला लाईट काउंटर आहे. लेफ्टला थोडं पुढे गेलं की आईस्क्रीम काउंटर आहे. इथे लॉन आहे आणि लॉनमध्ये पण छान अशी लाईटिंग केलेली आहे. हे फोटो बूथसुद्धा इथे ठेवलेले आहेत त्यांनी. आपण थोडं पुढे जाऊ. काही शॉपिंगसाठी गोष्टी आहेत, म्हणजे पर्सेस, टी शर्ट्स, सो अँड अँड सो फोर्थ. आणि पुढे गेल्यानंतर ॲक्च्युअल सिटिंग स्पेस आहे, जिथे लोक फूड घेऊन खायला बसलेले आहेत. सो दिस इज दॅट सिटिंग स्पेस. इट्स 6:41 AM इन द मॉर्निंग आणि पूर्ण उजाडलं आहे, पाऊस पडतो आहे आणि क्लायमेट एकदम थंड झालेलं आहे. सो दिस इज अ व्ह्यू आणि मस्तपैकी पाऊस आहे. एकदम छान वाटतं आहे, एकदम छान. रात्री पूर्ण पडदे लावून आम्ही मस्तपैकी झोपलो. पण जस्ट वन पॉईंट, विथ किड्स इफ यू आर ट्रॅव्हलिंग इट इज नॉट उतना कम्फर्टेबल, कारण की रिक्लाईन जरी होत असेल तरी फ्रंटच्या सीटवरती लहान मुलांना झोपून ट्रॅव्हल करणं थोडं डिफिकल्ट होतं. पण ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज गुड. काही अचके दचके आम्हाला लागले नाहीत. पण जेव्हा तुम्ही हे रोड्स बघता तेव्हा ते सगळ्या त्रास जो झालेला आहे तो तुम्ही विसरून जाता. सो लुक ॲट द रोड, लुक ॲट द ब्युटी. मी फ्रंटला बसल्यामुळे मला हा पूर्ण कॅप्चर करता आलेला आहे. कुलू इज स्टील 8 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. पण आता क्लायमेट थोडंसं बदललं आहे. मगाशी जो पाऊस पडत होता तो पाऊस इथे दिसत नाही आहे आणि दोन्हीकडे असं मस्त ग्रीनरी, ॲपल ट्रीज आणि सूचीपर्णी वृक्ष, एकदम छान असं सिनरी बघत बघत आम्ही पुढे चाललो आहे. फ्रंट सीट घेतल्याचा एक फायदा झाला की मला पूर्ण फ्रेम इथे कॅप्चर करता आलेली आहे आणि ते कॅप्चरपेक्षा पण ॲक्च्युअल डोळ्यांनी जे दिसतं ते फारच सुंदर आहे. ही सीनरी, हे गाणं आणि मध्ये मध्ये येणाऱ्या पर्पल ट्रीज, हे बघा इथे पण तुम्हाला दिसेल. एकदम मस्त सिक्वेन्स आहे. वन्स इन अ लाईफ यू शुड ट्राय दिस ट्रॅक और कॅम्पेन, वॉट एवर इज पॉसिबल फॉर यू. कारण की ट्रेकिंग ऑलवेज गिव्स यू सम डिफरंट एक्सपिरियन्स. हे बघा हे आलं पर्पल झाड परत. सो इट इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. सो फायनली आम्ही आमच्या स्टॉपला पोहोचलो. कुलूला आम्ही उतरलेलो आहोत आणि दिस इज हाऊ कुलू लुक्स इन अर्ली 8 AM इन द मॉर्निंग. सो इथून आम्ही जाणार आमच्या बेस कॅम्पला. याहीचं सिओबाग बेस कॅम्प. सो दिस इज अवर कॅम्प. चलो चलो चल. नाही मम्माकडे आहे आतमध्ये. चुंगम मी देणार नाही, तुला सांगितलेलं. ते चुंगम आहे सेंटर फ्रेश पण. Where stress ends and stories begin. And this is, you are entering a stress-free zone. And then we have, I love, काय प्रियांश? So this is our camp, this is reception. पक्ष्यांचा आवाज येतोय बॅकग्राऊंडला. किती छान दिसतं आहे. फुल ग्रीन आहे, मध्ये मध्ये टेंट आहेत आणि हे पूर्ण पीचच्या ट्रीज आहेत. म्हणजे मी असं हात वरती करून सुद्धा पीच काढू शकते. आता ते अजून पिकलेले नाही आहेत. सगळीकडे तुम्हाला ग्रीन छोटे छोटे पीच ॲपल ट्रीज दिसतात. सो देर आर टेंट्स हिअर दिस साईड. आय थिंक दीज आर फॉर दी बिगर ट्रेक्स अँड फॉर अस वी हॅव tent like these. I'll show you. See here, tree. I think lemon tree है, yellow lemon. चलो देखते हैं अंदर. So this is our tent area. And our tent is tent number 36. So this is 33, 34, 35 and 36. So this is our tent. Chalo inside.
ओके, सो 2 बेड्स राहू शकतात. आम्ही आमचं सामान ऑलरेडी लावलेलं आहे. सो ग्रे कलरची चादर यू ऑलरेडी नो, आणि ब्लँकेट्स आहेत, आणि त्याच्याबरोबर 2 उशा आहेत, आणि इथे पण एक दरवाजा आहे, काइंड ऑफ टेंटचा दरवाजा. स्विच बोर्ड आहे, आणि ते प्लेट्ससुद्धा आम्हाला दिलेत त्यांनी, आणि इथे एक बल्ब आहे. लेट मी मेक इट ऑन. हा बल्ब आहे. हां, सो दिस इज हाऊ माय टेंट लुक्स लाईक. तो आम्ही थोडंसं अरेंज केलं. इथे चप्पल्स ठेवल्या आहेत, तिथे पाण्याच्या बॉटल्स ठेवल्या, तिथे जे नॉर्मली लागणाऱ्या गोष्टी आहेत ती फूड बॅग आहे, आणि इथे सगळं हे ठेवून दिलं आहे. सो दिस इज माय टेंट नंबर 36. बाहेर जाऊया. आणि याला ही नेट आहे, त्याच्यावरती हे कवरिंग आहे. प्रियश तू काय करतोय? लॉक तोडतोयस? ओके. आणि व्हॉट्स युअर नेम? My name is Ruta. रुतवा. एंड यू आर फ्रॉम वेयर? कहाँ से आए हो आप? मैं अहमदाबाद से आई हूँ. अहमदाबाद. ओके. सो ते कॅन्टीन एरिया आहे आमचा, तिथे फूड मिळतं. इकडे वॉशरूम्स आहेत फिमेलसाठी, तिथे मेल आहेत, आणि त्या बाजूला जे ब्राऊन कलरचे आहेत दॅट इज लाईक, लेट मी शो यू. सो हॉट वॉटरसुद्धा अवेलेबल आहे, आणि आमच्यासारख्या बऱ्याच फॅमिलीज इथे आलेल्या आहेत. दिस इज वॉशरूम्स, लाईक क्लिनिंग एरिया, आणि प्लेट आपल्याला इथेच क्लीन करायला लागते. दिस इज फिमेल वॉशरूम्स. सो असं बाथिंगसाठी हे आहे, आणि WC तिकडे आहेत. सो ओव्हरऑल हे टेंटचं लोकेशन असं आहे. फुल माउंटेन व्यू. दिस इज अवर लंच. दिस इज स्नॅक्स, जिथे पोटॅटोची भजी आणि चहा आहे मस्तपैकी. स्नॅक्स टायमिंग 4 वाजता, लंच टायमिंग 12 o'clock, आणि आल्यानंतर आम्ही ब्रेकफास्टसुद्धा केला. मधल्या वेळेमध्ये आम्ही आजूबाजूचे लोकेशन एक्सप्लोअर केले. अँड दिस इज रात्रीचा बॉर्नविटा. मस्तपैकी थंड क्लायमेट झालेलं आहे, गरमागरम बॉर्नविटा. आणि उद्याचा प्लॅन आहे मणिकरणच्या तिथे गुरुद्वाराला जायचं, आणि कसोलला थोडंसं फिरायचं. दॅट्स इट फॉर टुडे. चेअर्स. टाटा. संपवलंस? उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.